बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईत शेकडो मतदान कार्ड सापडले, त्यामुळे खळबळ उडाली आहे। शौचालयाच्या फ्लॅश टँकमध्ये शेकडो मतदान कार्ड सापडले। अंधेरीच्या एका इमारतीत ही घटना घडलेली आहे। हे मतदान कार्ड आता कुणी टाकले या संदर्भातला शोध घेण्यात येतोय। मात्र शौचालयाच्या फ्लॅश टँकमध्ये मतदान कार्ड आढळल्याने खळबळ उडालेली आहे। अंधेरीच्या एका इमारतीत ही घटना घडलेली आहे। तर आता ही मतदान कार्ड कुणी टाकली या संदर्भात तपास केला जातोय। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, काय माहिती समोर येते? हे मतदान कार्ड कुणी टाकले या संदर्भात काही चौकशी सुरू झाली आहे का? या संदर्भात अद्याप काहीही माहिती नाहीये। मात्र हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होतोय। मुंबईतील उपनगरात जे अंधेरी या भागात एका इमारतीमध्ये टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये हे शेकडो मतदान ओळखपत्र आहेत ती सापडलीत आणि ती कोरी आहेत। त्याच्यावर कुठलाही नाव अद्याप फोटोही नाहीये। त्यामुळे ह्या ओळखपत्रांचा कुठेतरी गैरवापर होईल अशी भीती आहे, अशी शंका ही व्यक्त केली जात आहे। त्यामुळे सध्या मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना हा प्रकार जो व्हिडिओ आहे तो समोर आल्याने खळबळ उडाली आहे। त्यामुळे हा सध्या व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या प्रकरणी निवडणूक आयोग काय जे ते दखल घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महेंद्र, ही कार्ड या ठिकाणी असल्याचं कोणाच्या निदर्शनास आलं होतं आणि कधीपासून साधारण ही कार्ड या ठिकाणी असू शकतात अशी माहिती आहे? हा व्हिडिओ सध्या जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। एका व्यक्तीने हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर टाकला होता आणि त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो व्हायरल झाल्यामुळे हा व्हिडिओ अंधेरीतील आहे। हा व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आहे तो या व्हिडिओमध्ये बोलतोय की हे अंधेरीतली इमारत आहे आणि हा जो व्हिडिओ आहे यामध्ये जे मतदान कार्ड मिळाले हा प्रकार अतिशय भयंकर आहे। त्यामुळे याचा तपास आहे तो आता कशा पद्धतीने घेतला जातोय, निवडणूक आयोगाची काय गंभीर अशी दखल घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। महेंद्र, धन्यवाद या माहितीसाठी।